नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। देशाचे सैनिक सीमेवर 24 तास पहारा देतात, म्हणूनच आपण सुख समाधानाने जगतो। मंत्री भरतशेठ गोगावले। तिरंगा यात्रेला महाडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद। देशभक्तीपर गीतांवर मंत्री गोगावले यांनी केले नृत्य। देशाचे सैनिक सीमेवर अहोरात्र उन्हातान्हात 24 तास पहारा देत आहेत, म्हणून तर आपण सुखसमाधानात व आरामात जगत आहोत, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महाडमध्ये आयोजित तिरंगा रॅली दरम्यान केले। या तिरंगा यात्रेदरम्यान लावण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री गोगावले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नृत्य केले। भारत मातेच्या वीरांनी काश्मीर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जे ऑपरेशन सिंदूर राबवले, त्याच्या सन्मानार्थ सोमवार दिनांक 19 मे 2025 सकाळी 10 वाजता मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाड शहरातून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। पुढे चौदार तळे, साळीवाडा नाका ते मुख्य बाजारपेठ मार्गे लायन्स क्लब येथून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये गोगावले यांच्या समवेत काही माजी सैनिक देखील उपस्थित होते। त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे महाडमधील व्यापारी वर्ग व नागरिक सुद्धा बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी हातामध्ये भारताचा तिरंगा घेऊन भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतीय जवानांचा विजय असो, भारतीय सैन्य दलाचा विजय असो, जय जवान जय किसान अशा जोशपूर्ण घोषणा देण्यात आल्या। या प्रसंगी बोलताना मंत्री गोगावले पुढे म्हणाले की आपल्या भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जे शौर्य दाखवले आहे, त्यांच्या शौर्याचे कौतुक तसेच त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणी या तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे। त्याच धर्तीवर महाडमध्ये देखील ही रॅली काढण्यात आल्याचे सांगितले। तसेच 365 दिवस सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा करणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुखाने जीवन जगत आहोत, त्यामुळे त्यांच्या गौरवासाठी, त्यांना समर्थन देण्यासाठी आपण दिवसातील काही तास देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सुद्धा त्यांनी या निमित्ताने सांगितले। या प्रसंगी शेकडो नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, महाड। आज आमचे कर्नल किशोर गोरे त्यांचे सगळे सहकारी आलेले आहेत, त्यांना आमचा नमस्कार। आपल्या या रॅलीमध्ये तुम्ही सामील झालात आणि तुम्हाला कर्नल साहेब सांगतो, काही असू द्या, तुम्हाला ज्या वेळेला कुठलेही सहकार्य लागत की संपूर्ण जनता तुमच्या पाठीशी ठाम उभी आहे, काळजी करायचं कारण नाही आहे। मी आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनात सांगितलं, कर्नल साहेबांनी हा ट्रेलर आहे, बरोबर, हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। त्याचं कारण काही वेळेला संयम पण राखावा लागतो, पण ज्याला एक झलक होतात ना ती त्यांना दाखवून दिली। आज पाणी बंद केले तशा माणसाला पाण्यातून बाहेर काढतात आणि तडफडतो, तशी आज त्यांची अवस्था झालेली आहे। थोडा अजून काय काय अवस्था होते ते तुम्ही पहा, कारण एवढा मोठा भारत देश आहे की जो देश आहे तो आपल्याला जमिनीला पण पुरणार नाही, परंतु आपण कधी अतिरेक करत नाही आहे। ते 1971 ही आपल्याला संपूर्ण देशामध्ये निघालेली आहे आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी निघालेली आहे। आज आपण परवा मला वाटतं पेनला झाली, आज आपल्या काल पेनला झाले, आज रायगडला होते, उद्या परत काही ठिकाणी होणार आहे। प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आज आपण सर्व मुस्लिम बांधव, आपले सगळे हिंदू बांधव एकत्र आलेलो आहोत। माझी मुस्लिम बांधवांना पण विनंती आहे, ज्याच्या वेळेला असा देशावरती चुकीचा हल्ला होईल त्याच्या वेळेला तुम्ही आमच्या सोबत राहणं गरजेचं आहे, ही माझी तुम्हाला विनंती आहे। कोणीही त्याचं चुकीचं समर्थन करणं बरोबर नाही आहे। जर कधी